कॅन या सहाय्यकारी क्रियापदापासून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन, WH क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले तुम्ही शिकणार आहात. कॅनचा मराठीत अर्थ शकतो, शकतात, शकते असा होतो. कॅनचा उपयोग क्षमता म्हणजेच ॲबिलिटी, शक्यता, पॉसिबिलिटी, परवानगी, परमिशन यासाठी केला जातो. म्हणजेच कॅनचा उपयोग जर आपल्यामध्ये काही करण्याची क्षमता असेल किंवा एखादी गोष्ट करण्याची शक्यता असेल किंवा एखाद्याची परवानगी मागायची असेल तर कॅनचा उपयोग केला जातो. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचं आपण स्ट्रक्चर बघूया. त्यासाठी आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे एक्झाम्पल आहे मी शकतो म्हणजे आय कॅन. आय म्हणजे मी, म्हणजे आय हा करता आहे, कॅन म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापद मी शकतो. येथे सब्जेक्ट आय आणि कॅन हे सहाय्यकारी क्रियापद. आता मी हे करू शकतो, आय कॅन डू इट. फर्स्ट सब्जेक्ट आय, नंतर कॅन, डू करता आणि इट हे ऑब्जेक्ट आहे. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. येथे करता आय, नंतर कॅन, नंतर स्विम हे क्रियापद आहे. ती गाणी गाऊ शकते, शी कॅन सिंग अ सॉन्ग. येथे करती शी आहे, नंतर कॅन, सिंग हे क्रियापद आहे, सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. आम्ही इंग्रजी बोलू शकतो, वी कॅन स्पीक इंग्लिश. येथे करता वी, नंतर कॅन, स्पीक हे वर्ब आहे आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. तो सायकल चालवू शकतो, ही कॅन राईड अ बायसिकल. येथे करता ही, नंतर कॅन, राईड हे क्रियापद आहे, बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही मला मदत करू शकता, यू कॅन हेल्प मी. येथे यू करता आहे, नंतर कॅन, हेल्प वर्ब आहे आणि मी हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे म्हणजेच नकारात्मक वाक्य कॅनची कशी बनवायची तो स्ट्रक्चर बघूया. प्रथम सब्जेक्ट प्लस कॅन नॉट किंवा कान प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता ते एक्झाम्पल आहे मी तिथे जाऊ शकत नाही. त्या सेंटेन्स आय कॅन नॉट गो देअर. आय कॅन नॉट गो देअर म्हणजे मी तिथे जाऊ शकत नाही. आय येते हा करता आहे, नंतर कॅन नॉट नकारात्मक सेंटेन्स बनवण्यासाठी कॅन नॉट, नंतर क्रियापद गो आणि देअर हे ऑब्जेक्ट आहे. आय कॅन नॉट गो देअर मी तिथे जाऊ शकत नाही. आता अजून काही एक्झाम्पल्स आहे. मी पोहू शकत नाही, आय कॅन नॉट स्विम. आय कॅन नॉट स्विम. स्विम हे क्रियापद आहे आणि आय हा करता आहे. ती गाणे गाऊ शकत नाही, शी कॅन नॉट सिंग अ सॉन्ग. शी कॅन नॉट सिंग अ सॉन्ग. येथे सिंग हे क्रियापद आहे, शी करती आहे. आम्ही इंग्रजी बोलू शकत नाही, वी कॅन नॉट स्पीक इंग्लिश. वी कॅन नॉट स्पीक इंग्लिश. येथे करता वी आहे आणि स्पीक हे क्रियापद आहे. वी कॅन नॉट स्पीक इंग्लिश म्हणजे आम्ही इंग्रजी बोलू शकत नाही. तो सायकल चालू शकत नाही, ही कॅन नॉट राईड अ बायसिकल. ही कॅन नॉट राईड अ बायसिकल म्हणजे तो सायकल चालू शकत नाही. येथे ही करताय आणि राईड हे क्रियापद आहे. तुम्ही मला मदत करू शकत नाही, यू कॅन नॉट हेल्प मी. यू कॅन नॉट हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकत नाही. येथे करता यू आणि हेल्प हे क्रियापद आहे. आता क्वेश्चन सेंटेन्स कसे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम कॅन, नंतर कॅन प्लस सब्जेक्ट, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता मी जाऊ शकतो का, येथे एक्झाम्पल दिलं आहे कॅन आय गो. कॅन आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का. सर्वात प्रथम कॅन, नंतर आय हा करता आहे, नंतर गो हे क्रियापद, कॅन आय गो म्हणजे सर्वात प्रथम कॅन, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापद. आता इथे काय एक्झाम्पल्स आहे. तू पोहू शकतोस का, कॅन यू स्विम. कॅन यू स्विम सर्वात प्रथम कॅन, नंतर करता यू आणि स्विम हे क्रियापद आहे. ती गाणे गाऊ शकते का, कॅन शी सिंग अ सॉन्ग. सर्वात प्रथम कॅन, नंतर करता शी, नंतर क्रियापद सिंग अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही इंग्रजी बोलू शकता का, कॅन यू स्पीक इंग्लिश. सर्वात प्रथम कॅन, नंतर करता यू, नंतर क्रियापद स्पीक आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. तो सायकल चालवू शकतो का. सर्वात प्रथम कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर ही हे सब्जेक्ट, राईड
हे क्रियापद आणि बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. आपण जाऊ शकतो का? कॅन वी गो. कॅन वी गो म्हणजे आपण जाऊ शकतो का? कॅन हे सर्वात प्रथम सहाय्यकारी क्रियापद, नंतर वी हे कर्ता आहे आणि गो हे क्रियापद आहे. आता निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य कॅनची कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी स्ट्रक्चर आहे कांट किंवा कॅन नॉट प्लस सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट किंवा कॅन प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे एक्झाम्पल आहे, तू पोहू शकत नाहीस का? कांट यू स्विम. कांट यू स्विम. सर्वात प्रथम नकारात्मक बनवायचं म्हणून कॅन नॉट, नंतर करता यू आणि स्विम हे क्रियापद आहे. ती गाणे गाऊ शकत नाही का? कांट शी सिंग अ सॉन्ग. सर्वात प्रथम कॅन नॉट हे नकारात्मक बनवण्यासाठी, नंतर करता शी, नंतर सिंग हे क्रियापद, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही का? कांट यू स्पीक इंग्लिश. सर्वात प्रथम कॅन नॉट, नंतर यू हा करता आहे, स्पीक हे क्रियापद आहे, इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. तो सायकल चालू शकत नाही का? कांट ही राईड अ बायसिकल. सर्वात प्रथम कॅन नॉट, नंतर ही हा करता आहे, राईड हे क्रियापद आहे आणि अ बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. आपण जाऊ शकत नाही का? कॅन नॉट वी गो किंवा कांट वी गो. सर्वात प्रथम कांट, वी हा करता आहे आणि गो हे क्रियापद आहे. सर्वात प्रथम आपण WH वर्ड्स कोणते आहेत ते बघूया. वॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कोठे, वेन म्हणजे कधी आणि व्हाय म्हणजे का. हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, विच म्हणजे कोणता, हाऊ म्हणजे कसे, कसा, कशी. आता हे शब्द वापरून आपण वाक्य कशी बनवायची WH क्वेश्चन्स तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम WH वर्ड, नंतर कॅन, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. सर्वात प्रथम WH शब्द येणार, नंतर कॅन, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप, नंतर ऑब्जेक्ट. आता सर्वात प्रथम व्हॉटपासून कसे सेंटेन्स बनवायचे ते बघूया. व्हॉट म्हणजे काय, तू काय करू शकतोस. व्हॉट कॅन यू डू. व्हॉट कॅन यू डू. सर्वात प्रथम व्हॉट हे WH वर्ड्स आहे, नंतर कॅन, नंतर यू हे सब्जेक्ट आणि डू हे क्रियापद आहे. ती काय गाऊ शकते. सर्वात प्रथम WH वर्ड वॉट, नंतर कॅन, नंतर शी ही करती आहे आणि सिंग हे क्रियापद आहे. व्हॉट कॅन शी सिंग. नंतर मी काय शिकू शकतो. व्हॉट कॅन आय लर्न. सर्वात प्रथम WH वर्ड वॉट, नंतर कॅन, आय हे सब्जेक्ट आहे आणि लर्न म्हणजे शिकणे हे क्रियापद आहे. नंतर वेअर म्हणजे कुठे. वेअरपासून कसे सेंटेन्स बनवायचे ते बघूया. आपण कुठे जाऊ शकतो. वेअर कॅन वी गो. वेअर कॅन वी गो म्हणजे आपण कुठे जाऊ शकतो. वेअर WH वर्ड सर्वात प्रथम, नंतर कॅन, वी सब्जेक्ट आणि गो हे क्रियापद. तू कुठे बसू शकतोस. वेअर कॅन यू सीट. सर्वात प्रथम WH वर्ड्स वेअर, नंतर कॅन, यू हा करता आहे आणि सीट हे क्रियापद आहे. ती कुठे काम करू शकते. वेअर कॅन शी वर्क. वेअर सर्वात प्रथम WH वर्ड्स, नंतर कॅन, सब्जेक्ट शी आणि वर्क हे क्रियापद आहे. वेअर कॅन शी वर्क, ती कुठे काम करू शकते. व्हेन म्हणजे कधी. व्हेनपासून कसे सेंटेन्स बनवायचे ते बघूया. मी कधी येऊ शकतो. व्हेन कॅन आय कम. व्हेन कॅन आय कम म्हणजे मी कधी येऊ शकतो. सर्वात प्रथम WH वर्ड्स व्हेन, नंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, आय हे सब्जेक्ट आणि कम हे क्रियापद आहे. आपण कधी भेटू शकतो. व्हेन कॅन वी मीट. सब्जेक्ट सर्वात प्रथम WH वर्ड्स व्हेन, नंतर कॅन, वी हा सब्जेक्ट आहे आणि मीट हे क्रियापद आहे. तो कधी सुरुवात करू शकतो. व्हेन कॅन ही स्टार्ट. सर्वात प्रथम व्हेन हे WH वर्ड्स, नंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, ही हा सब्जेक्ट आहे आणि स्टार्ट हे क्रियापद आहे. आता व्हाय म्हणजे का पासून सेंटेन्स कसे बनवायचे ते बघूया. तू हे का करू शकतोस. वाय कॅन यू डू दिस. वाय कॅन यू डू दिस म्हणजे तू हे का करू शकतोस.
सर्वात प्रथम WH वर्स वाय, नंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, यू हा सब्जेक्ट आहे, डू हे क्रियापद आहे आणि दिस हे ऑब्जेक्ट आहे. ती तिथे का जाऊ शकते? वाय कॅन शी गो देअर. सर्वात प्रथम WH वाय, नंतर कॅन, नंतर करता शी, गो हे क्रियापद आणि देअर हे ऑब्जेक्ट आहे. आपण आता का निघू शकतो? वाय कॅन वी लिव्ह नाव. सर्वात प्रथम WH वर्स वाय, नंतर कॅन, वी हे सब्जेक्ट, लिव्ह हे क्रियापद आहे आणि नाव हे ऑब्जेक्ट आहे. हूला मराठीत कोण असे म्हणतात? आता हूपासून कसे सेंटेन्स बनवायचे ते बघूया. हे कोण करू शकतं? हू कॅन डू दिस. हू कॅन डू दिस हे कोण करू शकतं? सर्वात प्रथम WH वर्ड्स हू, नंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर डू येथे डायरेक्ट क्रियापद आहे आणि धिस हे ऑब्जेक्ट आहे. येथे करता नाही आहे. मला कोण मदत करू शकतो? हू कॅन हेल्प मी. सर्वात प्रथम WH वर्ड्स हू, नंतर कॅन, हेल्प हे क्रियापद आहे आणि मी म्हणजे ऑब्जेक्ट आहे. इंग्रजी कोण बोलू शकतो? हू कॅन स्पीक इंग्लिश. सर्वात प्रथम WH वर्ड्स हू, नंतर कॅन, स्पीक हे क्रियापद आहे आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. नंतर हाऊपासून कसे सेंटेन्स बनवायचे बघूया. मी हे कसं करू शकतो? हाऊ कॅन आय डू दिस. हाऊ कॅन आय डू दिस. मी हे कसं करू शकतो? सर्वात प्रथम WH वर्ड्स हाऊ, नंतर कॅन, सब्जेक्ट आय, डू, क्रियापद दिस ऑब्जेक्ट. तू इंग्रजी कसे शिकू शकतोस? हाऊ कॅन यू लर्न इंग्लिश. सर्वात प्रथम WH वर्ड्स हाऊ, नंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, यू सब्जेक्ट, लर्न वर्ब आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. आपण तिथे कसे जाऊ शकतो? हाऊ कॅन वी गो देअर. सर्वात प्रथम हाऊ WH वर्ड्स, नंतर कॅन, वी हे सब्जेक्ट आहे, गो हे क्रियापद आहे आणि देअर हे ऑब्जेक्ट आहे. हाऊ कॅन वी गो देअर. आपण तिथे कसे जाऊ शकतो? आता निगेटिव्ह WH क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम WH वर्ड, नंतर प्लस कान किंवा कॅन नॉट वापरायचं, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क्स. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह WH क्वेश्चन सेंटेन्स बनवू शकतो. आता निगेटिव्ह WH क्वेश्चन सेंटेन्सची येथे काही एक्झाम्पल्स आहे. तू पोहू का शकत नाहीस? वाय कांट यू स्विम. वाय कांट यू स्विम. सर्वात WH वर्स वाय, नंतर कॅन नॉट हे नकारात्मक सेंटेन्ससाठी यू सब्जेक्ट आणि स्विम हे क्रियापद आहे. आपण तिथे का जाऊ शकत नाही? वाय कांट वी गो देअर. वाय कांट वी गो देअर. ती हे कसे करू शकत नाही? हाऊ कॅन नॉट शी डू दिस. हाऊ कॅन नॉट शी डू दिस किंवा हाऊ कांट शी डू दिस. ती हे कसे करू शकत नाही? सर्वात प्रथम WH हाऊ, नंतर कांट, नंतर शी हे सब्जेक्ट, डू हे क्रियापद, दिस हे ऑब्जेक्ट आहे. मी आता का येऊ शकत नाही? वाय कांट आय कम नाव. वाय कांट आय कम नाव म्हणजे मी आता का येऊ शकत नाही. येथे WH वर्ड्स वाय, नंतर कांट, नंतर सब्जेक्ट आय, कम हे वर्ब आहे आणि नाव हे ऑब्जेक्ट आहे. हे कोण करू शकत नाही? हू कांट डू दिस. हू कांट डू दिस. आता आपण कॅनने बनलेली शॉर्ट स्टोरी बघूया. राहुल एक हुशार मुलगा आहे. राहुल इज अ स्मार्ट बॉय. राहुल इज अ स्मार्ट बॉय. स्मार्ट म्हणजे हुशार, बॉय म्हणजे मुलगा. तो इंग्रजी बोलू शकतो. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही कॅन स्पीक इंग्लिश. तो जलद वाचू शकतो. ही कॅन रीड क्विकली. ही कॅन रीड क्विकली. रीड म्हणजे वाचणे. तो कठीण प्रश्न सोडवू शकतो. ही कॅन सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन्स. ही कॅन सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन्स. डिफिकल्ट क्वेश्चन्स म्हणजे कठीण प्रश्न, सॉल्व म्हणजे सोडवणे. आता येथे सर्वात प्रथम ही हा सब्जेक्ट आहे, नंतर कॅन, स्पीक, रीड, सॉल्व हे क्रियापद म्हणजे वर्ब्स आहे आणि इंग्लिश, क्विकली, डिफिकल्ट क्वेश्चन्स हे ऑब्जेक्ट आहे. तो संगणक चालवू शकतो. ही कॅन ऑपरेट अ कॉम्प्युटर्स. तो आपल्या मित्रांना मदत करू शकतो. ही कॅन हेल्प हिज फ्रेंड्स. ही कॅन हेल्प हिज फ्रेंड्स म्हणजे तो आपल्या मित्रांना मदत करू शकतो. तो चांगले गाणे गाऊ शकतो. ही कॅन सिंग वेल. ही कॅन सिंग वेल. तो चांगले गाणे गाऊ शकतो. तो सायकल चालवू शकतो. ही कॅन राईड अ बायसिकल.
ही कॅन राईड अ बायसिकल, तो सायकल चालू शकतो. आता इथे सब्जेक्ट ही, नंतर कॅन, ऑपरेट, हेल्प, सिंग आणि राईड हे क्रियापद आहे. कम्प्युटर, हिज फ्रेंड्स, वेल आणि अ बायसिकल हे ऑब्जेक्ट आहेत. तो नवीन गोष्टी शिकू शकतो. ही कॅन लर्न न्यू थिंग्स, ही कॅन लर्न न्यू थिंग्स. त्यामुळे तो शाळेत चांगली प्रगती करू शकतो. देअरफॉर ही कॅन मेक गुड प्रोग्रेस इन स्कूल, देअरफॉर ही कॅन मेक गुड प्रोग्रेस इन स्कूल. त्यामुळे तो शाळेत चांगली प्रगती करू शकतो. देअरफॉर म्हणजे त्यामुळे, मेक गुड प्रोग्रेस म्हणजे चांगली प्रगती करू शकतो, इन स्कूल म्हणजे शाळेमध्ये. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.